जय शिवराय मित्रांनो, आज आपण 1 फेब्रुवारी 2022चे करंट बेसिक बघणार आहोत. आज आपण अर्थसंकल्प हा टॉपिक अभ्यासणार आहोत. त्यात आपण अर्थसंकल्पाचा इतिहास, अर्थसंकल्पाबद्दल घटनात्मक तरतुदी, अर्थसंकल्पात 2017 मधील बदल, तसेच अर्थसंकल्पातील तरतुदी, अर्थसंकल्प मांडण्याच्या पायऱ्या, परत अर्थसंकल्पातील घटक, महसुली अर्थसंकल्प आणि भांडवली अर्थसंकल्प, तसेच अर्थसंकल्पाचे प्रकार अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरू करूया. अर्थसंकल्पाचा इतिहास बघताना बजेट हा फ्रेंच शब्द आहे. तर या शब्दाचा अर्थ होतो चामड्याची पिशवी. आता भारतात अर्थसंकल्प सादर स्वातंत्र्यापूर्वी 7 एप्रिल 1860 रोजी करण्यात आला होता. तेव्हाचे अर्थमंत्री होते जेम्स विल्सन यांनी केला होता. आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1947 रोजी R.K. षण्मुख चेट्टी हे केंद्रीय अर्थमंत्री होते. यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. आता भारतीय राज्यघटनेत अर्थसंकल्प किंवा बजेट असा अर्थ उल्लेख करण्यात आलेला नाही आहे. तर भारतीय राज्यघटनेतील कलम 112 मध्ये म्हटलं आहे की वार्षिक वित्तीय विवरण याचा अर्थ ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असा करण्यात आला आहे. बजेट असा उल्लेख भारतीय राज्यघटनेत कुठेही करण्यात आलेला नाही. आता अर्थसंकल्पात कुठल्या गोष्टींचा समावेश होतो, तर चालू आर्थिक वर्षातील सरकारचे उत्पन्न आणि खर्चातील तरतुदी याच्यात असतात. आर्थिक वर्ष काय आहे, तर भारतासाठी 1 एप्रिल ते 31 मार्च हे फायनान्शियल इयर असते. आता अर्थसंकल्प कोण जाहीर करतं, तर बजेट डिव्हिजन जी आहे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अफेअर वित्त मंत्रालयाअंतर्गत येते. तर हे दरवर्षी भारताचा बजेट तयार करत असतं. तर बजेट तयार करण्यासाठीची ही नोडल एजन्सी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. 2017 मध्ये भारताचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली सरांनी काही महत्त्वपूर्ण बदल केले. जसं की भारताचा अर्थसंकल्प हा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस मांडला जायचा, परंतु त्यांनी तेव्हापासून भारताचा अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारीला सादर करण्यात येतो. तसेच रेल्वेचा अर्थसंकल्प आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प यांचं एकत्रीकरण केले. तर 1921ला ॲक्वर्ड समिती स्थापन करण्यात आली होती. तर त्यांच्या शिफारशीनुसार 1924 पासून रेल्वेचा अर्थसंकल्प हा स्वतंत्रपणे मांडला जात होता. तो अर्थसंकल्प 2017 पासून एकत्र मांडण्यात येतो. त्या काळी रेल्वेचे उत्पन्न हे खूप जास्त असल्यामुळे अशी तरतूद करण्यात आली होती. अर्थसंकल्पात नियोजित खर्च आणि अनियोजित खर्च असा 2 प्रकार होते, ते सुद्धा रद्द करण्यात आले होते. एवढे चेंजेस आपण 2017 पासून केलेले आहेत. आता बजेटमधील तरतुदी आपण बघूया. तर बजेटमध्ये महसुली आणि भांडवली उत्पन्नाबद्दल डिटेल माहिती दिलेली असते, अंदाजित असते. तसेच महसुली आणि भांडवली उत्पन्न कुठल्या प्रकारातून येणार आहेत ते सुद्धा त्याच्यात म्हटले असते. परत अंदाजित खर्च दिलेला असतो. चालू आर्थिक वर्षासाठी उत्पन्न हा खर्च कसा असणार आहे त्याची माहिती डिटेलमध्ये दिलेली असते. तसेच आर्थिक आणि वित्तीय धोरणे येत्या वर्षात कुठली असतील त्याबद्दलसुद्धा माहिती दिलेली असते. जसे की टॅक्सेशनबद्दल स्लॅब्स, महसुली उत्पन्न, सरकार कुठल्या गोष्टींवर किंवा कुठल्या नवीन योजना राबवणार आहेत, कुठला नवीन प्रोजेक्ट राबवला जाणार आहे त्याबद्दलसुद्धा माहिती अर्थसंकल्पात दिलेली असते. आता आपण बघूया बजेट कसा पारित केला जातो. तर राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीनुसार केंद्रीय अर्थमंत्री हे बजेट लोकसभेतच सादर करत असतात. राज्यसभेत अर्थसंकल्प सादर करता येत नाही. आता निर्मला सीतारामन या भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत, ही फॅक्ट लक्षात ठेवा. तसेच दुसऱ्या महिला अर्थमंत्री या निर्मला सीतारामन आहेत. पहिल्या अर्थमंत्री ज्या होत्या भारताच्या त्या इंदिरा गांधी आहेत.
फक्त त्या पूर्ण वेळ नव्हत्या किंवा त्यांच्याकडे स्वतंत्र कारभारसुद्धा नव्हता. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना अर्थमंत्रीचा हा कारभार त्यांनी स्वीकारला होता. आता अर्थसंकल्प मांडल्यानंतर दुसरी स्टेज येते, त्यावर सर्वसाधारण चर्चा केली जाते. नंतर संसदेत त्याच्यासाठी कमिटी स्थापन केली जाते. कमिटीने अभ्यास केल्यानंतर वोटिंग केली जाते ग्रँट्ससाठी. ग्रँट्स म्हणजे टेम्पररी कर्ज भागवण्यासाठी जो पैसा काढला जातो त्यांना ग्रँट्स असे म्हटले जाते. नंतर पुढची स्टेप आहे पासिंग ऑफ ॲप्रोप्रिएशन बिल. आता ॲप्रोप्रिएशन बिल काय असते, जो भारताच्या संचित निधीतून पैसा काढायचा आहे तो काढण्यासाठी जे बिल पारित केले जाते त्यांना ॲप्रोप्रिएशन बिल असे म्हटले जाते. त्याची तरतूद घटनेच्या कलम 114 मध्ये दिलेली आहे. आणि शेवटची स्टेप आहे वित्तीय विधेयक हे पारित केले जाते, जे घटनेच्या कलम 117 मध्ये दिलेले आहे. आता आपण अर्थसंकल्पाचे महत्त्वपूर्ण घटक अभ्यासणार आहोत. गव्हर्नमेंटच्या अर्थसंकल्पात महसुली अर्थसंकल्प आणि भांडवली अर्थसंकल्प असे दोन घटक असतात. महसुली अर्थसंकल्पात महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च या दोन तरतुदी असतात. तर भांडवली अर्थसंकल्पात भांडवली उत्पन्न आणि भांडवली खर्चाच्या तरतुदी दिलेल्या असतात. महसुली उत्पन्नाचे दोन प्रकार पडतात, करातील महसुली उत्पन्न आणि करेत्तर महसुली उत्पन्न. तसेच करातील महसुली उत्पन्नाचे अजून दोन प्रकार पडतात, जे आहेत डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. GST आपल्याला माहिती आहे इनडायरेक्ट टॅक्स आहे, त्याचा समावेश महसुली उत्पन्नात केला जातो. आता या टर्म आपण डिटेलमध्ये बघूया. आता आपण महसुली अर्थसंकल्पाबद्दल डिटेलमध्ये माहिती घेऊया. आता महसुली अर्थसंकल्पात दोन घटकांचा समावेश होतो, तर महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च म्हणजेच रेव्हेन्यू रिसिप्ट आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तर रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे काय, तर भारत सरकार टॅक्समधून जे उत्पन्न कमवते त्यांना महसुली उत्पन्न असे म्हटले जाते. टॅक्समधून जे इन्कम असते ते दोघे प्रकारच्या टॅक्स असते, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स आपण बघितले. तसेच नॉन टॅक्स इन्कम म्हणजे करेत्तर उत्पन्नातील जे घटक असतात, जसे की लाभांश असतो, नफा, केंद्र सरकारला झालेला नफा, जसे की पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असतात त्याच्यातून जो नफा कमवला जातो त्याचा समावेश होतो. तसेच भारत सरकारने जे कर्ज दिलेलं असेल त्यावर जो व्याज भेटते त्याचा समावेशसुद्धा महसुली उत्पन्नात होत असतो. आता पुढची टर्म आहे महसुली खर्च. आता महसुली खर्च जे भारत सरकारमध्ये काम करण्यात आले कर्मचारी त्यांचे पगार असते. भारत सरकारने जे कर्ज घेतलेले असेल त्यावर जो इंटरेस्ट आकारला जातो त्याचे पेमेंट केले जाते. परत पेन्शन असतात आणि प्रशासकीय खर्च जो असतो तो महसुली खर्चात समावेश केलेला असतो. आता भांडवली अर्थसंकल्प डिटेलमध्ये बघूया. आता भांडवली अर्थसंकल्पाचे सुद्धा दोन प्रकार असतात, भांडवली उत्पन्न आणि भांडवली खर्च. तर भांडवली उत्पन्नात कुठल्या गोष्टी असतात, भारत सरकार जी मालमत्ता विकून जे पैसे कमवतात त्याचा समावेश भांडवली उत्पन्नात होतो. तसेच भारत सरकारने राज्यांकडून कर्ज किंवा राज्यांना कर्ज दिलेलं असते त्याचा समावेशसुद्धा भांडवली उत्पन्नात होत असतो. दुसरी टर्म आहे भांडवली खर्च. आता भांडवली खर्चात कुठलं असतं आहे, जी एखादी मालमत्ता तयार करण्यासाठी सरकारने जो खर्च केला असतो त्याचा समावेश भांडवली खर्चात होतो. जसे की रोड बांधायचा असेल किंवा हॉस्पिटल बांधायचे असतील किंवा कुठली सरकारी मालमत्ता बांधायची असेल त्याचा जो खर्च असतो तो भांडवली खर्चात समाविष्ट होतो. आता आपण अर्थसंकल्पाचे प्रकार बघूया. टाइप्स ऑफ बजेट. समतोल अर्थसंकल्प, परत शिल्लकीचा अर्थसंकल्प, सरप्लस बजेट ज्याला म्हणतात, आणि तिसरं महत्त्वपूर्ण आहे डेफिशिट बजेट म्हणजेच तुटीचा अर्थसंकल्प. आता समतोल अर्थसंकल्प म्हणजे काय, जेव्हा इन्कम आणि खर्च हे दोघे समान असतात त्याला समतोल अर्थसंकल्प असे म्हटले जाते. तसेच शिल्लकीचा अर्थसंकल्प म्हणजे काय, तर इन्कम हे जास्त असते परंतु खर्च कमी असतो
त्यापेक्षा याला शिल्लकीचा अर्थसंकल्प असे म्हटले जाते. आणि तिसरा आणि महत्त्वपूर्ण प्रकार आहे जो विकसनशील देशात वापरला जातो, जसे की भारतातसुद्धा हाच प्रकार वापरला जातो, तो आहे डेफिसिट बजेट, म्हणजेच तुटीचा अर्थसंकल्प, जिथे सरकारचे उत्पन्न हे कमी असते परंतु सरकारचा खर्च हा जास्त असतो त्यापेक्षा, म्हणजे तुटीचा अर्थसंकल्प असे त्याला म्हणतात. तर मित्रांनो, आपण आज बजेटबद्दल डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे. एकदा त्याची रिव्हिजन करून घेऊया. बजेट हा फ्रेंच शब्द आहे आणि त्याला मराठीत चांबड्याची पिशवी असे म्हटले जाते. भारतात स्वातंत्र्यापूर्वी 7 एप्रिल 1860 रोजी जेम्स विल्सन यांनी अर्थसंकल्प मांडला होता. तर स्वातंत्र्यानंतर 26 नोव्हेंबर 1947 रोजी R.K. षण्मुख चेट्टी यांनी अर्थसंकल्प मांडला होता. घटनेच्या कलम 112 मध्ये ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे वार्षिक वित्तीय विवरणपत्र असा उल्लेख केला आहे. बजेट असा कुठलाही उल्लेख केलेला आलेला नाही. बजेटमध्ये आर्थिक वर्षातील खर्च आणि उत्पन्नाबद्दल माहिती दिलेली असते. तसेच भारताचे आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च हे असते. तसेच बजेट कोण सादर करते तर बजेट डिव्हिजन, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अफेअर, अर्थ मंत्रालयातील जो विभाग आहे तो सादर करत असतो. 2017 पासून बजेट हा 1 फेब्रुवारीला मांडण्यात आला आणि रेल्वे बजेट आणि सर्वसाधारण बजेट यांना एकत्रित करण्यात आले. विवेक देबरॉय कमिटीने याची शिफारस केली होती. परत नियोजित खर्च आणि अनियोजित खर्च या तरतुदी रद्द करण्यात आल्या होत्या. बजेटमधील तरतुदी भारताचे महसुली आणि भांडवली उत्पन्नाबद्दल माहिती दिलेली असते. तसेच हे महसुली आणि भांडवली उत्पन्न कुठून येणार त्याबद्दल माहिती दिलेली असते. भारताचा महसुली खर्च आणि भांडवली खर्च त्या डिटेलमध्ये माहिती दिलेली असते. आता बजेट कसे पारित केले जाते बघूया. बजेट हे नेहमी लोकसभेतच सादर केले जाते, जे राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने केंद्रीय अर्थमंत्री हे सादर करत असतात. आणि घटनेचा कलम 112 मध्ये याची तरतूद दिलेली आहे. बजेट मांडल्यानंतर त्याच्यावर सर्वसाधारण चर्चा होते, नंतर कमिटी स्थापन केली जाते आणि नंतर वोटिंग केली जाते डिमांड्स फॉर ग्रांट्ससाठी. नंतर सेकंड हा स्टेप आहे ॲप्रोप्रिएशन बिल पारित केले जाते. त्यानुसार संचित निधीतून पैसा काढण्याची परवानगी सरकारला भेटते आणि सगळ्यात शेवटी वित्त विधेयक मांडले जाते. अर्थसंकल्पातील घटक बघितले आपण. महसुली अर्थसंकल्प आणि भांडवली अर्थसंकल्प. महसुली अर्थसंकल्पात 2 गोष्टी येतात, महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च. तसेच भांडवली अर्थसंकल्पातील 2 घटक जसे की भांडवली उत्पन्न आणि भांडवली खर्च हे आपण बघितले. महसुली अर्थसंकल्पात 2 घटक असतात, महसुली उत्पन्न आणि महसुली खर्च. महसुली उत्पन्नात सरकारचे कर आणि करेत्तर महसूल या तरतुदी असतात. तर महसुली खर्चात भारत सरकारच्या कर्मचाऱ्याचे वेतन, पेन्शन, प्रशासकीय खर्च हे घटक असतात. तसेच भांडवली अर्थसंकल्पात भांडवली उत्पन्न आणि भांडवली खर्च याबद्दल माहिती बघितली आणि अर्थसंकल्पाचे महत्त्वपूर्ण प्रकार पाहिले, जसे की समतोल अर्थसंकल्प ज्यात उत्पन्न आणि खर्च दोघे समान असतात. शिल्लकीचा अर्थसंकल्प ज्यात उत्पन्न हे जास्त असते खर्चापेक्षा आणि तुटीचा अर्थसंकल्प ज्यात उत्पन्न हे कमी असते खर्चापेक्षा. तर आज आपण बजेटबद्दल डिटेलमध्ये तरतुदी अभ्यासल्या. मित्रांनो, जर तुम्हाला आजचे लेक्चर आवडले असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. धन्यवाद. जय शिवराय.